संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लड़की लेकर मी संताची लड़की लेकर मी संताची लड़की लेकर मी संताची लड़की लेकर मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची लड़की लेकर मी संताची लड़की लेकर मी संताची लड़की लेकर मी मजवरी कृपा कृपा बहुतांची 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 मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची अगई जुडा हाती आला अगई जुडा हाती आला अगई जुडा हाती आला आज
लाडकी लेकमी संतांची लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची अखई चुडा हाती आला अंकन मोती नाकाला बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची तुका तुके उतरला सहानकेचा कौल दिला लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमणाखेय आनंदम अजमव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातम दैवत महाश्रेत लाडकी लेकमे संतांची मजवरी कृपा बहुतांची विठाल विठाल लाडकी लेकमे संतांची मजवरी कृपा बहुतांची वैराग्यशी परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक भगवान श्री परमात्म्याचे अनन्य नातं प्रगट करणारा भगवंताशी अनन्यता भक्ती प्रेम दाखवणारा एक रूपकात्मक अभंग आजच्या कीर्तनाच्या चिंतनाकरिता सेवेकरिता घेतला आहे. आपण अत्यंत एक प्रासादिक जागेमध्ये आणि पवित्र जागेमध्ये उपस्थित आहोत. आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध भागवतकार कीर्तनकार हरिभक्तीपरायण संगीताताई चव्हाण अर्थात करंजीकर भगवंताच्या भक्तिप्रेमाने पिसाळलेल्या वेड लागलेल्या आणि त्या प्रेमातून साकारलेले भव्य असं राधाकृष्णाचं मंदिर अगदी थोड्याच दिवसामध्ये म्हणजे 2 वर्ष फक्त झाली या संस्थानला निर्मिती करून दुसऱ्या वर्षाच्या वर्धापन दिनाचा इतका मोठा सप्ताह आणि ताईंच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिंगणापूरचे भजनी मंडळ ग्रामस्थ आणि वारकरींच्या वतीने भाविकांच्या वतीने संपन्न होतोय. अगदी उद्या काल्याच्या कीर्तनापर्यंत हा सप्ताह पोचलाय. आजची रात्रीची जागराची शेवटची कीर्तन सेवा आपण भगवत चरणी समर्पित करत आहोत.
अत्यंत गोड मस्त वातावरण तुम्ही निर्माण केलंय ताई. खरं म्हणजे एका महिलेने परमार्थ कसा करावा याचा आदर्श म्हणजे हा तुमचा परमार्थ आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, पत्रिकेतले सगळे कीर्तनकार बघितल्यावर मग आपल्या परमार्थाची उंची सुद्धा आपल्या लक्षात येते. आणि म्हणून एकदा ताईंसाठी खरं तर टाळ्या वाजवा. आपण सगळ्यांनी त्यांना ह्या परमार्थ कार्याकरता सहकार्य करत आहात आणि पुढेही करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज कीर्तनाच्या निमित्ताने सगळीच गुणीजन मंडळी इतकी छान साथ करणारी आहेत. हरिभक्ती पारायण हो धीरज महाराज. याच्या आधी धीरज महाराज मला भेटलेत पण नाव मी विसरलो. धीरज महाराज आहेत तिकडे. चैतन्य महाराज आहेत गाण्याकरता. महेश महाराज आहेत. नारायण महाराज आहेत. मच्छिंद्र महाराज आणि त्यांचे विद्यार्थी आहेत. भाऊसाहेब महाराज आहेत. आमचा दत्ता आहे लाडका, आहे की नाही. हो, आधी करून ताई आपण खाली बसलात तरी चालेल या. असो. आणि तुम्हीही बहुसंख्येने माता भगिनी, वारकरी, टाळकरी, माळकरी, गावकरी, विनेकरी, तुळशीवाले आदी अन्य टाळकरी सगळेच उपस्थित आहात. आजचे प्रसादाची अर्थात फराळाची पंगत देणारे अन्नदाते आणि त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाची पूजन सेवा घेणारे दातृत्व दाते आदी करून सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांना रामकृष्ण हरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करे संताचा, यावर करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. हे मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, यावर करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. लाडकी लेकमे संतांची मजवरी, कृपा बहुतांची. खरं मी एक मागणी प्रकरणातील अभंगाचं चिंतन करून आलो होतो. मला मागणी प्रकरणातील अभंग घ्यायचा होता. इथं आलो, मंदिरात दर्शन घेतलं आणि आपलं कार्य बघितलं आणि म्हणून मला अभंग खरंच स्फुरला. यांच्यापेक्षा लाडकं कोण असू शकतं संतांचं. आणि म्हणून चिंतना करता अभंग घेतला. आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. जणे साई भरला, सीता धावालाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल, हे विठ्ठल जळे तळे भरला, सीता धावालाही उरला. म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. पाठमान दिले
तेव्हा जनी वनी अवघा देव, नाही का? सर्वांच्या हृदय देशी मी आमुकायशी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तुगा मी सर्वा गटी. आपल्याला फक्त लागूपुरता उतारा घ्यायचा, पुढे जायचंय. तो जडातही आहे आणि तो जीवातही आहे, हे त्याचं साम्य आहे. पण एक गोष्ट त्याच्या पुढची बोलून जाईल, चिद रूपाने तो सगळीकडे व्यापक असला तरी चिदाभास फक्त जीवाच्या ठिकाणी आहे, तो जडाच्या ठिकाणी नाही. त्याकरता लागणाऱ्या अंतकरणाची अभाव जिथं आहे तो जड म्हणा, जिथं अंतकरण आहे तो जीव म्हणा. म्हणजे चिद रूपाने सगळीकडे व्यापक आहे तो, पण त्याचा चिदाभास हा फक्त जीवाच्या ठिकाणी आहे. आणि नुसत्या जीवाच्याच ठिकाणी आहे असं म्हणण्यापेक्षा विशेषत्वाने मानवी जीवाच्या ठिकाणी आहे. जडाच्या ठिकाणी त्याला चिदाभास नाहीये महाराज. का नाहीये? तर जडाच्या ठिकाणी अंतकरणाचा अभाव आहे. आणि जिथं अंतकरण आहे तिथंच परमार्थ घडू शकतो. जिथं अंतकरणाचा अभाव आहे त्याला जड म्हटलं तरी वावगं नाही. अंतकरण नाही. पक्वाज कमी झाला म्हणून तो तुम्हाला सांगणार नाही मी कमी झालो. पक्वाज वाढला म्हणजे तो सांगणार नाही कमी झालो, तो तुम्हाला बघावं लागेल. त्याला फक्त बडवलं तर तो वाजेल, नाही का? तिथं अंतकरणाचा भाव आहे. काय आहे अजून मला सांगा. जडाच्या ठिकाणी एकतर दोन गोष्टी नाही. काय नाही? जडाच्या ठिकाणी कुठलीही चेतना नाही आणि म्हणून जडाच्या ठिकाणी कृती नाही. आणि मानवी जीवाच्या ठिकाणी काय आहे? तर मानवी जीवाच्या ठिकाणी चेतना आहे, विचार क्षमता आहे आणि म्हणून मानवी जीवाच्या ठिकाणी कृती आहे. अहो जडाच्या ठिकाणी काहीच कृती नाही ना. जड कळतो ना आपल्याला, जड. अहो दगड, जड म्हणजे मला जड म्हणा, काहीच अडचण नाही, आहे की नाही? दगड. आता दगडाच्या ठिकाणी काही आहे का कृती? रस्त्यावर ठेवा, किलोमीटर सांगतो, बरोबर आहे? रस्त्यावर ठेवला किलोमीटर सांगतो. मूर्खाच्या हातात द्या, डोकं फोडतो, आहे की नाही? कलावंताच्या हातात द्या, मूर्ती बनवून मंदिरात बसतो, आहे की नाही? आहे की नाही? अभ्यास करणाऱ्याच्या हातात द्या, पाटी बनतो, आहे की नाही? दगड आहे तो. त्याला काही आहे का? एक माणूस माऊलीच्या सोहळ्यात वारीत चालत होता आमच्या. आता माऊलीच्या सोहळ्यात चालणारी माणसं सुद्धा मोबाईल खेळतात, हे आश्चर्य आहे. भजनाचा आनंद चालून तो मोबाईल चेक करत होता. त्या मोबाईल तपासण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला निघून गेला. आणि नुसता निघून गेला नाही, अंदाज चुकला आणि रस्त्याच्या मैलाच्या दगडावर जाऊन आदळला. डोकं फुटलं, रक्तभमाळ झाला. त्या दगडही रक्ताने माखला. पण तो दगड ह्या दगडाला शब्दभर बोलला नाही, कारण त्या दगडाच्या ठिकाणी कुठलीही संवेदना नाही. आणि जिथं संवेदना नाही तिथं कृती नाही. मग जीवाच्या ठिकाणी संवेदना आहे आणि जीवाच्या ठिकाणी कृती आहे. थोडासा विषय सांगतो. अंतकरणात संवेदना असल्यामुळे जीव कृतीशील आहे आणि कृतीही मानवी जीवनाचं अस्तित्व सिद्ध करत असते. अस्तित्व त्याच्या कृतीवरनं ठरते आणि कृतीही त्याच्या संवेदनेवरून ठरते. अंतकरणात जशी संवेदना असेल तशी माणूस आपोआप कृती करतो आणि कृतीवरनं समाजातलं त्याचं अस्तित्व सिद्ध होतं. जर सात्विक कृती असेल, म्हणजे अंतकरणामध्ये जर सत्वगुणाच्या संवेदना असेल, अंतकरणामध्ये तमोगुणाच्या संवेदना असतील, अंतकरणामध्ये रजोगुणाच्या संवेदना असतील, समजा तमोगुणाच्या संवेदना असतील तर तो माणूस आपल्याला हिंसाचाराची कृती करताना आढळतो. रजोगुणाच्या संवेदना असतील तर तो माणूस आपल्याला प्रपंचाची कृती करताना आढळतो. कुठेतरी अंतकरणामध्ये सात्विक संवेदना असतील तरच तो माणूस कीर्तनाला येताना जाणवतो, तरच तो माणूस वारी करतो, तरच तो माणूस भजन करतो. लक्षात घ्या, अंतकरणाची कृती, अंतकरणातल्या संवेदना त्या कृतीतून प्रगट होत असतात. अजून एक भाव सांगतो. ज्या संवेदना असतील त्याच बाहेर पडतात. आवडे ते वृत्ती किरटी, आधी मनोणीची उटी, मग ते वाचा दिटी करासिये. ज्ञानोबराय म्हणतात, अंतकरणामध्ये मनामध्ये एखादा निश्चय झाल्याशिवाय माणूस बाहेर कृतीतून व्यक्त होत नाही.
तुम्ही एक निश्चय करा, आपण इथं ट्रायल घेऊ. चला, मला एक शिवी द्या तुम्ही आता. द्या द्या द्या, काही अडचण नाही, द्या ना. पण तुम्ही एकदम शिवी देऊ शकत नाही. मग तुम्हाला 10-5 शिव्या मनात म्हणाव्या लागतील. मग एक निश्चित करावी लागेल, याला ही बरी वाटेल बुवा असं, आणि मग ती बाहेर पडेल. आहे की नाही? आहे की नाही? म्हणून अंतकरणामध्ये, मनामध्ये त्याचा निश्चय झाल्याशिवाय कृती बाहेर पडत नाही. आणि मनात जो निश्चय असेल तीच कृतीतून बाहेर पडते. अर्धाच मिनिट घेतो मी, या विषयाशी अडकून ठेवत नाही तुम्हाला. पैठण क्षेत्रातली कथा आपल्याला माहिती आहे. तो रेडा समोरून येत होता. बाकीचे बरेच रेडे ज्ञानोबाच्या जवळ उभे होते. त्या रेड्यांना ज्ञानोबारायाचा अंदाज नसल्यामुळे, त्यांचा भाऊबंद असल्यामुळे ते ज्ञानोबारायांना म्हटले, हाही रेडा आमचाच आहे, त्याचं नाव ज्ञाना आहे. मग तुम्ही बोलता तो बोलेल का? माझा भाव फक्त त्याच्यातला कृती आणि संवेदना सांगतोय. ज्ञानोबा म्हटले बोलेल ना, का नाही बोलणार? ज्ञानोबारायांनी त्या रेड्याला जवळ घेतलं आणि ज्ञानोबारायांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. आता माझा भाव समजून घ्या तुम्ही. डोक्यावर हात ठेवल्यावर ज्ञानोबारायांनी डोळे बंद केले आणि आपल्या अंतकरणाशी, आपल्या आत्मतत्वाशी संवाद केला. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. आत्मदृष्टीने ज्ञानोबाराय म्हणतात तो रेडा आणि मी एक आहे. आत्मदृष्टीने रेडा आणि ज्ञानोबाराय एक झाल्यावर मग ज्ञानोबाराय म्हटले, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. आता ऋग्वेद बोल म्हटल्यावर तो रेडा यजुर्वेद बोलला नाही, अथर्ववेद बोलला नाही, सामवेद बोलला नाही, तो ऋग्वेदच बोलला. कारण ज्ञानोबारायाच्या अंतकरणातली संवेदना ही ऋग्वेदाची होती. म्हणून रेड्याच्या कृतीतून ऋग्वेदच बाहेर पडला. संवेदना आणि कृती एक असते. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला एक गंमत सांगतो, माझी घडलेली गंमत सांगतो, फार वेळ घेत नाही. एकदा आम्ही मित्रांनी एक गोष्ट ठरवली. निवांत वेळ होता, लॉकडाऊन चालू होतं, काही कामं नव्हते. आमचे काही मित्र म्हणजे माझे व्यावसायिक मित्र म्हटले आपण एक पिस्तूल घेऊ. व्यवसाय आहेत, राहायला काय हरकत आहे, पिस्तूल पाहिजे. आणि आता तर आम्हाला घ्यावाच लागेल, कारण आम्ही 20च्या यादीत आहोत. हो, मग आम्ही त्या पिस्तूल मिळण्याकरता मी लायसन परवाना मिळावा याकरता ॲप्लिकेशन केलं. घडलेली घटना सांगतो. आणि ती फाईल माझी अगदी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचली. जिल्हाधिकाऱ्याने मला मुलाखतीला बोलवलं आणि मला पहिले प्रश्न विचारला, तुम्हाला पिस्तूल हवा आहे? म्हटलं हो. आता मी त्या फाईलमध्ये अनेक गावांच्या सप्ताच्या पत्रिका जोडलेल्या होत्या, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या. म्हणजे मी अनेक जिल्हे फिरतो, रात्री प्रवास असतो, हे मला दाखवायचं होतं. मग त्या जिल्हाधिकाऱ्याने मला म्हटलं, ह्या पत्रिका बघून असं वाटतं तुम्ही महाराज आहात. म्हटलं हो. अरे मग महाराज लोकांनी टाळ वाजायचा, पिस्तूल कशाला पाहिजे तुम्हाला? असं कुशीत बुद्धीने त्याने मला विचारलं. त्यावेळेस मी त्या जिल्हाधिकाऱ्याला उत्तर दिलं, 100% आमचा जन्म टाळ वाजवण्याकरिताच आहे, आम्ही टाळच वाजवू. पण कलेक्टर साहेब एक सांगू तुम्हाला. म्हटले काय? आमच्या हातात पिस्तूल दिला तरी आम्ही भजनच करू, पण एखाद्या नास्तिकाच्या हातात तुम्ही पिस्तूलच्या ऐवजी टाळ जरी दिला तरी तो भजन करणार नाही, दुसऱ्याचं डोकं फोडून टाकेल. हातात टाळ आहे का पिस्तूल आहे हे महत्वाचं नाही, अंतकरणातल्या संवेदना नास्तिक आहेत का सात्विक आहेत याच्यावरती कृती ठरते. लक्षात घ्या, आमच्या हातात पिस्तूल असला तरी आम्ही भजनच करू, कारण आमच्या संवेदना सात्विक आहेत. आणि एखाद्याच्या हातात तुम्ही टाळ दिला तरी तो दुसऱ्याचं डोकंच फोडेल, कारण त्याच्या अंतकरणात संवेदना नास्तिक आहे. म्हणून संवेदना आणि कृती हे जर एक असेल तर ह्याच अंतकरणामध्ये अजून एक गोष्ट आहे, ती पण सांगतो. छोटीशी पुंज आहे ती. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये
तिला स्वार्थ म्हणतात. छोटीशी अंतकरणात पुंज आहे. कदाचित आपल्या नशेल इकडे अहिल्यानगरमध्ये नाही ना स्वार्थ. आता तो स्वार्थ असावा का नसावा हो? स्वार्थ असावा का नसावा? हा, असावा नसावा, कोणी म्हणेल असावा, कोणी म्हणेल नसावा. आमच्या नाशिकचे साहित्यशास्त्रातलं एक मोठं नाव विवा शिरवाडकर. त्यांचा एक लेख फार सुंदर वाचला मी. त्याच्यावरती त्यांनी इतकं गोड लिहिलंय, प्रत्येकाच्या अंतकरणात स्वार्थ असावा. काय म्हणतात ते? तात्यासाहेब म्हणतात प्रत्येकाच्या अंतकरणात स्वार्थ असावा, फक्त एवढंच आहे, तो गाव गटारी सारखा गलिच्छ नसावा, गोदावरीच्या तीर्थासारखा पवित्र असावा. आणि असा पवित्र स्वार्थ अंतकरणात असेल तर तो आपल्याला ईश्वराची प्राप्ती करून देतो. पण कदाचित गलिच्छ स्वार्थ अंतकरणात असेल तर तो आपल्याला विकाराची प्राप्ती करून देतो. आणि विकार हा सर्व नाशाकडे नेतो आणि विचार हे आपल्याला ईश्वराच्या प्राप्तीकडे नेतात. लक्षात ठेवा, माणसाने विकार सोडावे आणि विचार धारण करावे. आणि ते विचार हे संत विचार असावे. काय असतं या स्वार्थाची अजून एक अडचण सांगतो. माझं तुमचं अंतर खूप आहे पण आवाज व्यवस्थित येतोय का तुम्हाला? हा, स्वार्थाची अजून एक अडचण सांगतो. या स्वार्थाची, मला अनुकूल असलेले म्हणजे माझ्या स्वार्थाला अनुकूल असलेले लोक मला जवळची वाटतात आणि माझ्या स्वार्थाला प्रतिकूल असलेली लोक मला परकी वाटतात. जवळची वाटतात ती स्वार्थाला अनुकूल असतात आणि परकी वाटतात ती लोक स्वार्थाला प्रतिकूल असतात. आणि म्हणून आपलंपण आणि परकेपण निर्माण होतं आणि त्यालाच मराठीमध्ये नातं म्हणतात. नातं 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 म्हणजे काय बुवा? काहीच नाही. नातं म्हणजे माझ्या स्वार्थाला जे जे कामी येणारे लोक आहेत ते मला आपली वाटतात आणि म्हणून मी त्यांना जवळचं म्हणतो. आणि जे माझ्या स्वार्थाला कामी नाही ते बिचारे चांगले असले तरी मला परके वाटतात. आणि इथंच एक दोष निर्माण होतो, त्याला अपपर भाव म्हणतात. आणि मग माणसाची सुरुवात होतो, हा आपला आहे तो परका आहे, हा आपल्या जातीचा आहे तो परक्या जातीचा आहे, हा आपल्या धर्माचा आहे तो परक्या धर्माचा आहे, हा आपल्या राज्याचा आहे तो परका राज्याचा आहे, हा आपल्या देशाचा आहे तो परक्या देशाचा आहे. इथंच माणसाचा भेद निर्माण होतो. आणि जिथं जिथं भेद आहे नाही का, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. तिथंच महाराज संसार आहे आणि तिथंच भीती आहे. मग भय जर द्विजे घडत असेल तर मला असं वाटतं संतांच्या ठिकाणी हा अपपर भाव कधीच नाही. संत कधीही आपलंपण आणि परकपण करत नाही. उलट संत नेहमी टेन्शन घेतात की या जगात नेमकं परक बनावं कोणाला. त्यांना कधी विसोबा परका वाटला नाही, त्यांना कधी रामेश्वर परका वाटला नाही, त्यांना कधी कधी छळणारे परके वाटले नाही. त्यांना तेही आपलेच वाटतात आणि आपलेही आपलेच वाटतात. ते म्हणतात हा भेदच कशाला? भेदा भेद भ्रम अमंगळ भेदा भेद भ्रम संतांनी कधी परक आणि आपलंपण केलंच नाही महाराज. ते संतांची भूमिका मांडत असताना ज्ञानोबाराय दृष्टांत देतात.
मी ओव्या सांगतो, पण ओव्या सांगण्याच्या आधी दृष्टांत सांगतो. बघा, एखादा शेतकरी असतो, बांधावर एखादं झाड लावतो. झाड लावणं सोपं आहे, पण वाढवणं मोठं आहे, अवघड आहे. झाड लावतो, आपल्या लेकराप्रमाणे त्या झाडाला सांभाळतो, जतन करतो. नाही तर अलीकडे वृक्षारोपण चालू आहे, पण वृक्ष संगोपनच नाही. जे बघावं ते उठतं, वृक्षारोपण करतं. मोठ्या मोठ्या बातम्या छापून येतात, पण दुसऱ्या वर्षी एक बी झाड दिसत नाही. आहे की नाही? अहो, जाऊ द्या आता. ज्या मुनगट्टीवार साहेबांनी सगळ्या महाराष्ट्रात वृक्षारोपण केले, एकही वृक्ष राहिला नाही, त्याच्यामुळे ते पुन्हा मंत्री झाले नाही. आमच्याकडे एका सरपंचाने 500 झाडं लावले ताई 26 जानेवारीला, आणि मोठा अधिकारी बोलवला, ते झाडं वृक्षारोपण गायरान होतं, सगळे झाडं लावायचे ठरले. आणि अधिकारी मंत्रालयातून आला, त्याने अशी 5 झाडं लावले. सकाळी सकाळी सगळं गाव जमा झालेलं, असे फोटो बिटो काढले, ते झारीने पाणी बिनी काढलं. पत्रकार बातम्याच लिहित होते आपल्या गावच्या, नाही का, वृक्षारोपणाच्या. तितक्यात तो अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात काही दप्तर तपासत होता, आणि दुपारची वेळ होती, आणि त्या सरपंचाची शेळी सुटली एकदम, आणि त्या साहेबांनी लावलेल्या झाडावर तुटली. एक झाड तिने ठेवलं नाही. माझा मुद्दा तो नाही आहे, त्याच्या पुढचा आहे. साहेबाला नेमका मुक्काम घडला. वृक्षारोपण असं आयोजन केलं सरपंचाने, झाड लावले साहेबाने, ते झाड दुपारी खाल्ले शेळीने, आणि ती शेळी संध्याकाळी खाल्ली साहेबाने. काय म्हणावं आता या वृक्षारोपण. त्या शेतकऱ्याने झाड लावलं, मोठं केलं, बहरलं, त्याला फळं आली. दुपारचं काम करून थकलेला शेतकरी त्या झाडाखाली बसला. झाडचा गारवा भेटला, वाऱ्याची झुळूक आली, एक फळ खाली पडलं. त्या फळाचा आनंद चाखू लागला, आणि रस्त्याने जाणाऱ्या एका नास्तिकाने बघितलं, हा झाडाखाली बसून फळं खातोय, हे झाड तोडलं पाहिजे. याला महाराष्ट्राची संस्कृती नाही म्हणत. दुसऱ्याचे पाय छाटायचे. कर्तृत्वाने माणसं मोठी होतात, तेव्हा आळशी लोक त्यांचा विनाकारण द्वेष करतात, लक्षात ठेवा. हे मूर्ख वरती चढलं, झाड छाटू लागलं, अर्ध झाड तोडलं, तोडता तोडता थकला, घामाघूम झाला, आणि तोही झाडाच्या बुंध्याला येऊन बसला. एक तोडणारा बसलाय आणि एक वाढवणारा बसलाय. आता ते झाड त्या तोडणाऱ्याला म्हणते, माझ्या सावलीत बसू नको. अरे, मला तोडतो आणि माझ्याच सावलीत बसतोय काय? असं ते झाड म्हणत नाही. झाड तोडणाऱ्यालाही सावली देतं, झाड वाढवणाऱ्यालाही सावली देतं, नाही का. काल जो खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली. वृक्ष दे जैसा ना तरी इक्षदंडू, पाळी तया गोडू, गाळी तया कडू नोवेची जैसा. अरे, उसाला पिळा नाही तर वाढवा, साखरच देतो. झाडाला तोडा नाही तर वाढवा, सावलीच देतं. संतांना छळा नाही तर प्रेम करा, तुमचं कल्याणच करतात. तो एक संता ठाई, तो एक संता ठाई, तो एक संता ठाई, तो एक संता ठाई. लाभ पाये उत्तम, लाभ पाये उत्तम, म्हणविता त्यांचे दास, म्हणविता त्यांचे दास. लाभ पाये उत्तम, लाभ पायी उत्तम,
संता ठाई लाभ पायी उत्तम काही हेतू ठेवा तुम्हाला उत्तम लाभ होईल. हा संतांची भूमिका आहे. तिथं अपपर भाव नाही. संत काय करतात तर संत समाज गोळा करतात. संत काय करतात तर संत समाजाला एक करतात. संत काय करतात तर संत समाजाचं संघटन करतात. संत काय करतात तर संत धर्मासाठी धर्मप्रिय माणसांना एकत्र आणतात. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानोबाराय कुठल्याही देशाचे पंतप्रधान नव्हते. तुकोबाराय कोणत्याही देशाचे मुख्यमंत्री नव्हते. नामदेवराय कधीही विधानसभा लढले नव्हते. पण एक लक्षात ठेवा, मागच्या पंतप्रधानाचं नाव आठवणार नाही पण चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानोबारायांना कोणी विसरणार नाही. लक्षात ठेवा. काय कारण आहे याचं? या लोकांनी काय मिळवलं? सत्ता मिळवली नाही, पण ज्या विश्वाची सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तो सत्ताधीशच आपला केला. लक्षात ठेवा. आणि ते करण्याकरता माणसं जमवली महाराज. संतांनी काय केलं? हे बघा, आपली श्रीमंती काय तर बँकेत एफड्या वाढणं ही श्रीमंती नाही. सातबाऱ्याचे उतारे वाढणं हेही श्रीमंती नाही. पोरं होणे हे तर अजिबात श्रीमंती नाही. मग श्रीमंती काय तर एखाद्या कृष्ण भक्ताने सप्ताह करावा आणि तुम्ही हजाराच्या लोकांनी इथे उपस्थित राहावा, ही श्रीमंती महाराज. याच्यापेक्षा मोठी श्रीमंती काही नाही. लक्षात ठेवा. ज्याला मोठं व्हायचं त्यांनी माणसं कमवायला शिका. आणि शेवटच्या क्षणाला फक्त आणि फक्त माणसं कामी येतात. या जगातलं दुसरं काही कामी येत नाही. अर्धा मिनिट घेतो तुमचा. एक बनायला शिका. आपण एक व्हायला शिका. बघा तुम्ही, ते घर एक असलं पाहिजे, गाव एक असलं पाहिजे, तालुका एक असला पाहिजे, जिल्हा एक असला पाहिजे, राज्य एक असलं पाहिजे, देश एक असला पाहिजे. या देशामध्ये असलेला हिंदू एक असला पाहिजे असं माझं मत आहे. लक्षात घ्या. आपण एक नसू तर एक एक मरू, पण एक असू. मला एक सांगा, एक वाक्य सांगतो. एकटा असेल कुत्र तर कोणी दगड मारतं. पण साध्या मधमाशा एकत्र राहतात. एखाद्याला दगड मारायची हिंमत आहे का बघा. मग एकटं कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा कधीतरी मधमाशांसारखं एकत्र राहायला एखाद्याची दगड मारायची हिंमत नाही. एक होणं हेच आपलं मोठेपण आहे. लक्षात ठेवा. ते रेशन कार्ड असतं ना आपल्याकडे, मी थोडं जनरल बोलतो, त्याच्यामध्ये नाव असतात बघा. शेवटच्या पानावर आपल्या घरच्यांची नावं असतात. स्वतः, पत्नी, मुलगा, सून, नातू असतात की नावं. खाली लिहिलेलं असतं युनिट संख्या. त्या नावावरनं युनिट ठरतं. तुम्हाला एक सांगू का, ज्याला ते युनिट एक करता आलं ना घरातलं, तोच युनायटेड होतो. लक्षात ठेवा. आणि युनायटेड झाल्याशिवाय युनिव्हर्सलकडे जाता येत नाही. ही खरी आपली संस्कृती आहे. एक करता आलं पाहिजे. एका अधिकाऱ्याला सुट्टी होती. शनिवारची सुट्टी झाली आणि घरी निघाला. त्याच्या ऑफिसरने सांगितलं, अहो आत्ताच मंत्रालयातून मेल आला, आपल्याला काही डॉक्युमेंट आणि काही रिपोर्ट सोमवारी पाठवावा लागेल. हे सगळं घरी न्या आणि घरून रिपोर्ट तयार करून आणा. याने सगळं साहित्य घेतलं, कागदपत्र, घरी आला. रविवारी स्नान केलं आणि खरं तर याला यायचं होतं काल्याला, पण म्हटलं आता हे काम करणं गरजेचं आहे. आपलं ऑफिसचं काम करत बसला. त्याला 5 वर्षाचं एक पोरगं होतं. जवळ आलं आणि विचारलं, बाबा काय करताय हो तुम्ही? अरे बेटा ऑफिसचं काम करतो. बाबा मी करू मदत तुम्हाला? म्हणजे असं लहानपणीच वाटतं. ते म्हणलं नाही बेटा मदत नको करू, अरे हे ऑफिसचं काम आहे. नाही मला मदत करायची. याला व्यत्यय यायला लागला. याने काबाला लावण्याकरता ते एक कागद फाडला, कागदाचा गोळा त्याच्या हातामध्ये दिला आणि एक चिकट टेप दिला. म्हणले एवढा कागद त्या खोलीत बसून चिटकून आण. याला म्हटलं आपलं काम होईल तोपर्यंत. आणि तो कागद होता जगाचा नकाशा. 5 वर्षाचं लेकरू चिटकेल का? जगाचा फाटलेला नकाशा चिटकवता येईल का त्याला? याला वाटलं आपलं काम तरी होईल, याचा टाइमपास होईल. पोरग इतकं हुशार निघालं. 5 मिनिटात त्याने नकाशा जसाच्या तशा चिटकून आणून दिला. बापाला घाम आला. म्हणले अरे कसं शक्य आहे?
आईने मदत केली, बरोबर ना? अहो आई तर गेली बचत गटाच्या मीटिंगला सकाळी सकाळी. मग कसं शक्य आहे तुला चिटकवणं? अरे जगाचा नकाशा आहे हा. ते म्हणले बाबा नकाशा जगाचा आहे का काय आहे मला नाही कळत. पण या कागदाच्या पाठीमागे एक माणसाचं चित्र होतं, ते फाटलं होतं. मी फक्त तेवढा माणूस जोडायचं काम केलं, इकडे जग जोडलं गेलं, मला तरी कुठे कळालं. हे ज्याच्या जीवनात येतं ते संत आहेत, लक्षात ठेवा. संत नास्तिकालाही जोडतात आणि आस्तिकालाही जोडतात. आणि मग हे जग जोडत असताना, आता पुढे ऐका, जग जोडत असताना या जगाबरोबर जगन्नाथ जोडायचं आहे, हे मानवी देहाचं खरं काम आहे. आणि त्या जगन्नाथाला जोडणं ज्यांना जमलं त्याला संत म्हणायचंय. विठ्ठल विठ्ठल आम्ही काय करतो, आम्ही नको ती नाती निर्माण करतो आणि ती नातीच जोडत बसतो. खरं सांगा, पण परमात्मा जोडला पाहिजे हे आम्ही विसरतो. काय वाटतं तुम्हाला? आम्ही भाऊ बहीण मामा मावशी काका काकी शेजारी शेजारीन मित्र मैत्रीण किती नाते जोडले हो. जीवनात किती नाते आहेत आपल्या. आता मलाच तुम्ही प्रामाणिक सांगा, याच्यातलं एखादं नातं कामी येतं का एवढं सांगा. कोणतं नातं आपल्याला कामी येतं सांगा ना, मला सांगा ना. ज्याला आपलं म्हणतो ते कोणतं नातं कामी येतं सांगा ना मला. भाऊ कामी येतो. भाऊ कामी आला असता तर तुमचं पोरग 32 वर्षाचं झालं तरी अजून पोरगी भेटत नाही, आणि त्याच्याकडे पोरगी आहे तरी देत नाही. येतो का कामी? बरं बहीण कामी येते असं वाटते का? बहीण कामी आली असती तर तिने डोळे झाकून सह्या करून दिल्या असत्या खाते फोडायला. ती सह्या करत नाही, हा पोरगी देत नाही. कुठे नाते आहेत सांगा ना मला. मी अगदी शेवटच्या टोकाचं बोलतो, राग नका येऊ दे तुम्हाला. आई आणि वडील हे जरी प्रेमाचे पुतळे असले, हे प्रेम करणारे असले, तरी तेही जीव आहेत. शेवटच्या क्षणाला आई सुद्धा कामी येत नाही, बाप सुद्धा कामी येत नाही. काळाची येऊडी पडेल बाजेवा, सोडविना देवा, सोडविना देवा माया बाप, सोडविना देवा माया बाप. काळाची येऊडी पडेल भादेवा, सोडविना देवा, सोडविना देवा माया बाप, सोडविना देवा माया बाप. काळाची येऊडी पडेल बाजेवा, सोडविना देवा, सोडविना देवा माया बाप. हे काळाची येऊडी पडेल भादेवा, सोडविना देवा, सोडविना देवा माया बाप. चालतो तेव्हा कोणीही आपल्याला कामी येत नाही. आईबाप सुद्धा सोडून जातात. आम्हाला विस्तार करायचा नाही. मग जे आपल्याला कामी येणार नसेल त्यांना जोडण्यात काय फायदा आहे? जे कामी आलं पाहिजे ते जोडलं पाहिजे. एक वाक्य सांगू का? जीवनात आपलं कोण आणि परक कोण हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जीवन यशस्वी होत नाही. आणि आपलं कोण आहे हे कळण्याकरता आपण कोण आहेत हे आधी ठरवायला पाहिजे. जोपर्यंत आपण कोण आहेत ठरत नाही तोपर्यंत आपलं कोण आहे हे ठरणार नाही. एक दिवशी नारद महर्षी येत होते आणि दुर्वास ऋषींची गाठ पडली. नारदाची प्रसन्नता बघितली आणि दुर्वास ऋषी म्हणले, काय महाराज रात्रीचं पाकिट बरं दिसलं, लय फ्रेश आहेत तुम्ही. ते म्हणले, आपण काय पाकिटवाले बोवा नाही ऋषी महाराज. मग एवढा आनंद कस काय? नारद म्हटला, काय नाही, सकाळी राधा भेटली आणि तिला बघून आनंद झाला. काही म्हणा पण तिला दर्शन झालं राधेचे की फ्रेशच वाटतं. तो दुर्वास म्हटले, बावळट आहेत का नारद तुम्ही? अरे त्या राधेचं का दर्शन घेता? व्यभिचारी स्त्री येते, स्वतःचा पती सोडला परपुरुषाच्या नादी लागली, आणि तिचं काय दर्शन घेता?
नारद म्हणले ती कोण आहे मला माहित नाही, पण तिच्या दर्शनाने आनंद मिळतो एवढं नक्की आहे. तुम्ही खात्री करा, नाही तर समजून सांगा. दुर्वास ऋषी तिला समजून सांगायला गेले. इकडं तिकडं पाहिलं, राधेच्या महालात शिरले. राधा म्हणले भाग्य बा आमचं. लोक म्हणतात बहु अवघड संत भेटी, पण आम्हाला तर एकच दिवसात 2-2 संत भेटले. पुन्हा दर्शन केलं राधेने. आणि दुर्वास म्हटले बाई प्रवचन ऐकायला आलो नाही, गावात तुझ्याबद्दल चर्चा आहे, व्यभिचारिणी आहेस तू. राधा म्हटली असं कोण म्हणतं? गावभर सगळ्या व्हॉट्सअपला तुझी चर्चा आहे. ते म्हणले मला माहीतच नाही, तुम्ही सांगतायत म्हणून आज कळालं. मग आजपासून बंद कर. तेव्हा तिने सांगितलं व्यभिचार म्हणजे काय मला समजून सांगता का महाराज? त्यावेळेस आचार्य तिला सांगतात आपलं जे आहे त्याला आपलं म्हणणं म्हणजे शुद्ध आचार आहे, आणि आपलं जे नाही त्याला आपलं म्हणणं म्हणजे हा व्यभिचार आहे. आणि तू मग महाराज मला सांगा या जगामध्ये आपलं कोण आहे? पती आपला आहे, पत्नी आपली आहे, मुलं आपली आहेत, पैसा आपला आहे, कोण आपलं आहे? म्हणले या जगामध्ये परमात्मा आपला आहे. मग मी नाशिवंत संसाराला बाजूला केलं आणि अविनाशी परमात्म्याला आपलंसं केलं. हा माझ्या जीवनाचा खरा आचार आहे. आणि जे देवाला आपलं करत नाही ते खरे जीवनभर व्यभिचारी आहेत. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. सुख विना दिवा सुखानो रती मालिका दुखाची जाणती, रती मालिका दुखाची जाणती, ये रात्री मालिका दुखाची जाणती, रती मालिका दुखाची जाणती. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, तेरे विना जीवा सुखानो तेरे विना जीवा. एक देव करुणी घ्यावा, तेरे विना जीवा सुखानो तेरे विना जीवा. मग परमात्मा आपलासा केल्याशिवाय जर पर्याय नसेल तर तो आपला करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, त्याला जोडणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आता मला याच्या पुढे थोडंसं असं बोलायचं आहे, एखाद्याला आपलं करत असताना त्याच्यातून आपल्यात काहीतरी नातं असावं लागतं. बरोबर आहे? जोपर्यंत तुमच्यात आणि माझ्यात काही नातं नाही तोपर्यंत तुमची आणि माझी जबाबदारी निश्चित होत नाही. नातं ही जबाबदारी निश्चित करतं. मग तुकोबाराय म्हणतात देवाला आपलंसं करायचं इथपर्यंत ठीक आहे, पण देवात आणि आपल्यात काहीतरी नातं असलं पाहिजे. जर नातं नसेल तर आपलं काय कर्तव्य आहे आणि त्याचं काय कर्तव्य आहे हे कसं कळायचं? आणि मग देवाशी नातं जोडताना अनेक संतांनी वेगवेगळी नातं जोडली. कोणी देवाला बाप म्हणून स्वीकारलं, त्वमेव माताच, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, नाही का? कोणी बहीण, कोणी बंधू, कोणी चुलता, नाही का? कोणी गोत्र, वेगवेगळी नाती जोडली. पण तुकोबारायांनी एक विचार केला, दुसरी नाती जोडली तर आपल्यावर ही जबाबदारी आहे आणि त्याच्यावर ही जबाबदारी आहे. पण एक असं नातं जोडलं पाहिजे की आपल्यावर कधीच जबाबदारी नसली पाहिजे आणि कायम त्याच्यावर जबाबदारी असली पाहिजे. मला सांगा एकट्या माणसावर कायमची जबाबदारी असलेलं कोणतं नातं आहे या जगात? त्या नात्याचं नाव आहे पती आणि पत्नी. जर एखाद्याची पत्नी जर झालात तर तुमची जबाबदारी संपली. आता आयुष्यभर सांभाळण्याची धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारी पुरुषार्थ देण्याची जबाबदारी कोणाची झाली? त्या पतीची झाली. मग पती असं नातं आहे की त्याच्यावर जबाबदारी दिली की त्याला सांभाळावंच लागतं.
मग तुकोबाराय म्हणले अन्य नाती जोडण्यापेक्षा आपण देवाला पती करू आणि आपण देवाची पत्नी होऊ. आता पत्नी होण्याकरता म्हणजे देवाची म्हणा किंवा अन्य कोणाची म्हणा, पत्नी होण्याकरता काही संस्कार सांगितले महाराज शास्त्राने. अशी एकदम कोणाची पत्नी होता येत नाही हिंदू धर्मामध्ये. म्हणजे मी हे फार जुनं सांगतोय बरं. त्याला काही परीक्षण होतं, त्याला धर्मसंस्काराचे काही नियम होते. बला पूर्वीचा काल मध्यस्थी एखादा माणूस असायचा आणि मग तो सुचवायचा, आहे बघा यांची मुलगी आहे, सुसंस्कृत आहे, चांगल्या घराण्यातली आहे, गीता तिची पाठ आहे, ज्ञानेश्वरीचे पारायण करते, सात्विक आहे, अजून तिचं इंस्टा अकाउंट नाही आहे, फेसबुक अकाउंट नाही आहे. हा म्हणले आमचाही मुलगा सात्विक आहे, आळंदीला 4थ्या वर्षाला आहे, बरं गातोही वाजवतोही, है की नाही, मग काय हरकत आहे. आणि मग ती मुलगी बघायला जायचे पूर्वीचे लोक. 10-5 लोक जायचे बैलगाडं झुपून, मग बसवायचे त्या मुलीला, पाटावर बसवायचे. ती नऊवारी साडी पूर्ण घालून पाटावर बसायची. तिला प्रश्न विचारले जायचे. सगळे प्रश्न विचारून झाल्यावर तिच्याकडनं प्रॅक्टिकली बघायचे, पोहे करता येतात का, कर पोहे, पोहे खायचे, पाणी प्यायचे, आधी आधी करून सगळं करायचे. आणि मग सगळं झाल्यावर टोप्या उपरनं घालायचे आणि नवरीच्या बापाला सांगायचे कळवतो. लगेच हो नाही म्हणायचे. तो नवरीचा बाप वाट बघायचा, हो कधी उत्तर येईल, कधी उत्तर येईल, कधी उत्तर येईल. 4-6 महिने कधी कधी उत्तर यायचे नाही. तोपर्यंत बऱ्याच मुली बघायचे आणि मग चॉईस करायची, ही बरी आहे. म्हणजे हे फार जुनं आहे. आता बऱ्याच नाही, एक बघितली भेटली तर भाग्यच. हा, आणि मग एकदा मुलीच्या बापाचा निरोप आला की मग मुलाच्या बापाचा की मुलीच्या बापाला आनंद व्हायचा. तसं तुकोबाराय म्हणतात, मी देवाची पत्नी होण्याकरता माझं प्रपंच बाजूला केला. हाची ने माता न फिरे माघारी, हाची ने माता न फिरे माघारी, हाची ने माता न फिरे माघारी, हाची ने माता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी हाची गोविंदाच्या. माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या. हाची माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या, बैसले शेजारी गोविंदाच्या. दुर्लांबुला केला गे माये. किंवा ज्ञानोबरांची ओवी ऐका. अर्जुना गातो भक्तो तोची योगी तोची मुक्तो तो वल्लभा मी कांतो ऐसा. मग देवाची पत्नी होण्याकरता देवाच्या परीक्षेत उतरावं लागतं. तुकोबाराय त्या परीक्षेत उतरले. जशी ती मुलगी त्या माणसांच्या परीक्षेत उतरली आणि त्या मुलीला होकार देणं म्हणजे तुमची मुलगी आम्ही कशी असो आयुष्यभर सांभाळण्याकरता तयार आहोत, तिला सांभाळण्याची जबाबदारी घेणं म्हणजे होकार देणं. तसं तुकोबाराय म्हणतात, मी महाराजांच्या अर्थात देवाच्या परीक्षेत पास झाली आणि तुकोबाराय रूपी कन्या म्हणतात, आता देवाचा मला सांभाळण्याचा प्रत्यक्ष निरोप आला अभंगाच्या शेवटच्या. तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, तुका तुकी
काही चुरा हाती आता सहनतेचा कौल दिला सहनतेचा कौल दिला काही देला हाती काही चुरा तुके उतरला सहानकेचा कौल दिला. आता तुकोबर आहे उतरला म्हणजे त्या परीक्षेत उतरले, सहानकेचा म्हणजे सांभाळण्याचा, आणि कौल म्हणजे निरोप. देवाकडनं मला सांभाळण्याचा निरोप आला म्हणजे लग्नासाठी देव तयार झाले. खरं सांगा, या जगामध्ये देव सोडलं तर कोण सांभाळू शकतं आपल्याला? खरं सांगा, सांभाळण्याचं काम फक्त देव करू शकतात? नाही, एक लक्षात घ्या, प्रत्येक क्षणाला सांभाळणारा, रोज आपलं अन्नमय कोशाचं भरणपोषण करणारा आणि जीवनाचं यथार्थ कल्याण करणारा तत्व म्हणजे परमात्मा आहे. लक्षात ठेवा, परमात्माच सांभाळू शकतो. क्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणा सांभाळितो साक्षी मुके आपुला, साक्षी मुके आपुला, साक्षी मुके आपुला. क्षणा सांभाळिले साक्षी मुके आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी मुके आपुला. परमात्मा आपल्याला क्षणाक्षणाला सांभाळतात. त्याने ठरवलं तर तो आपण सांभाळतो. सांभाळण्याचं त्याने वचन तुकोबारायांना दिलं. सर्वांना माहीत आहे बघा, एक ऑफिसर होता. आधुनिक दृष्टांत जुन्या दृष्टांताला जोडतो. रविवारची सुट्टी होती. बायको म्हटली, का हो सुट्टी आहे, जरा लेकरं फ्रेश होतील, चला कुठेतरी फिरायला घेऊन, शिर्डीच्या वॉटर पार्कमध्ये चला, नाही तर मग एखाद्या रिसॉर्टमध्ये चला, कुठेतरी चला. आणि मग त्यालाही वाटलं, बरं वाटलं, लेकरं फ्रेश होतील, पण मोठ्या जंगलात एका रिसॉर्टमध्ये फिरायला घेऊन गेला. आता रिसॉर्ट म्हटलं की तिथं तलाव असतो, स्विमिंग पूल असतो. हे सगळे तलावात उतरले आणि पोहू लागले. त्या तलावात नेमकं एक नखरं होता, म्हणजे मगर होतं. त्या नखराने नेमका या IAS ऑफिसरचा पाय धरला. गजेंद्र नाव होतं त्याचं. हा, जे पाय धरला तर सोडे ना. संध्याकाळ झाली, 9 वाजले. बायको आणि पोरं म्हटले, आता हे काय तुम्हाला सोडत नाही, आम्हीच सोडतो. मग बायको पोरांना घेऊन निघाली. तेव्हा तो म्हणले, अगं मला सोडून जाऊ नको. ते म्हणले, मग तुझ्या नादी कुठे लागू. तेव्हा त्या गजेंद्राला कळालं ही सोडून जात असते. अजून बरेच गजेंद्र भ्रमात आहेत. मग आपला प्रयत्न गजेंद्र करू लागला त्या नकरापासून सुटका करण्याचा. वेगवेगळे सगळे विचार संपले.
नाही का, कितीतरी वर्ष त्याच्यात निघून गेले. आता काहीच पर्याय नाही म्हणून त्या गजेंद्राला शेवटचा पर्याय म्हणून समोर एक कमळाचं फूल दिसलं. त्या सरोवरात कमळ उमललेलं होतं. त्याने अशी सोंड पुढे केली आणि ते कमळाचं फूल त्या सोंडेत घेतलं आणि मग त्या परमात्म्याचं स्मरण केलं आणि त्या कमळाच्या फूल परमात्म्या गजेंद्र तो पशु असती मोकालीला, गजेंद्र तो पशु असती मोकालीला, गजेंद्र ताताची मोकलीला, गजेंद्र बक्षियाच्या मोकलीला. हो तुझा स्मरणा पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. गजेंद्र तो पशु असती मोकालीला, गजेंद्र तो पशु असती मोकालीला. गजेंद्र तो बक्षियाच्या मोकलीला, गजेंद्र तो बक्षियाच्या मोकलीला. भगवान परमात्म्याच्या नावाने ते फूल टाकलं. माझा दृष्टांत तो नाहीये. परमात्मा आले, त्याला सोडवलं आणि मग परमात्म्याचे पाय त्या नकराने धरले. आता ते नकराला म्हणे, देव तू माझे कावर पाय धरले? ते म्हणले, आता तुम्ही भक्ताचा उद्धार केला, माझा उद्धार करा. ते म्हणले, माझ्या भक्ताला 1000 वर्ष त्रास दिला, आता तुझा उद्धार नाही करत, तुझा चेंदा करतो. ते म्हणले, तुमच्या भक्ताचे पाय धरल्यावर जर माझा चेंदा होत असेल तर उद्यापासून कोणी तुमचं नाव तरी घेईल का? मी पेपरला देतो बरं. हा, माझा मुद्दा तो नाहीये, त्याचाही उद्धार आहे. ते ऋणवैपण देखुनी अंगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागे, भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी, देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाची पांजेरा सुयेतया ते भगवान परमात्मा या भक्तांना सांभाळतो. धावे चाले मागे मागे सुख दुःख, निर्वाणी गोविंद असे मागे काहीच साकडे. परमात्मा सांभाळतो. तुकोबाऱ्यांना सांभाळण्याचा निरोप आला म्हणजे तुकोबाऱ्याचं लग्न फिक्स झालं. तुका तुकी उतरला सहानकेचा कौल दिला. आता बैठक बसली. मग लग्न म्हणजे बैठक आली, देणं घेणं. देवाच्या वतीने काही, तुकोबाऱ्याच्या वतीने काही माणसं बसली बैठकीला. तुकोबाऱ्यांकडनं पहिली अट ठरली, लग्न हे देवा घरी होईल, आमच्या घरी होणार नाही आणि आम्हाला घ्यायला देवानेच वराड घ्यायला पाठवायचं. मग तुकोबारायांना देवाने वचन दिलं, हरकत नाही, तुम्हाला मी मुराळी पाठवतो. अभंगाचं 3रं चरण. बोध मुराळी शृंगारीला, बोध मुराळी शृंगारीला, वा वा वा. मुराळी शृंगारीला, बोध मुराळी शृंगारीला, बोध मुराळी शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला. 84चा शिक्का केला, 84चा शिक्का केला, 84चा शिक्का केला, 84चा शिक्का केला, शिक्का केला. लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची. 84चा शिक्का केला, 84चा शिक्का केला, 84चा शिक्का केला, शिक्का केला. लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची, लाडकिले
चौऱ्याऐंशीचा शिक्का केला नाही का महाराज. बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला. आता बोध रूपी मुराळी पाठवला घेण्याकरता तुकोबाराय रूपी कन्येला. आम्हाला बोध मुराळी येत नाही, आले तर बेवडेच येतात. हा, बोध रूपी मुराळी आला. आता बोध रूपी मुराळी म्हणजे श्री गुरु रूपी मुराळी, सद्गुरु रूपी मुराळी. सद्गुरु रूपी मुराळी आला जो ज्ञानीय आत्मबोधाचा किंवा ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमुते बोध रूपी मुरळी अर्थात श्रेष्ठ परंपरेचा श्री गुरु सद्गुरु अर्थात निवृत्तीनाथ रूपी बोध मुराळी आम्हाला आले. त्यांचा मी काय केला? शृंगार केला म्हणजे सेवा केली. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे, दास्य सकळ. आणि मग त्यांनी काय केलं? 84चा शिक्का केला. त्याने आता जन्म नाही, मरण नाही, आता तुमचा नाही का ही हमी घेतली. आता लग्नाला जाण्याकरता तयार झाले. आता पूर्वीच्या मुली जायच्या नाही एकदम, कारण 10-12 वर्षाच्या नवऱ्या असायच्या, त्या गाडीतून उतरून पळायच्या. काय केली म्हणजे पूर्वीच्या मुलींना समजावं लागत होतं, जाय बेटा तुझं कल्याण होईल, हाय की जाय. मग तिला आमच्याकडे गडंगनेर म्हणतात, तुमच्याकडे काय आहे? किंवा ज्ञानेश्वरीत तिला का केळविली नवरी केळवण म्हणतात. मग तिला जेवण घालायचं, नातेवाईकांकडे सोनं द्यायचं, साड्या नेसवायच्या, मग तिची मानसिकता तयार करायची नाही का. आणि मग लग्नाचा दिवस आला का मग तिला सगळं शृंगार करायला जायचा. त्या नवरीचा हिंदू धर्माचा शृंगार तुकोबरायांनी केला अभंगाच्या 2ऱ्या चरणात. अखई चुडा हाती आला, अखई चुडा हाती आला, अखई चुडा हाती आला, अखई चुडा हाती आला, अखई चुडा अखई चुडा हाती आला, अखई चुडा हाती आला, अखई चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला, अंकन मोती नाकाला, हो अंकन मोती नाकाला, लाडकीले कमी संतांची, लाडकीले कमी संतांची, लाडकीले कमी संतांची, लाडकीले कमी संतांची. लाडकीले कमी संतांची, लाडकीले कमी संतांची, लाडकीले कमी संतांची, लाडकीले कमी संतांची. अखई चुडा हाती आला. आता तिला अक्षत्वाचा चुडा घातला. चुडा भरणं ही वारकरी अर्थात हिंदू धर्माची खरी खरी आपली ओळख आहे महाराज. अक्षत्वाचा चुडा. आम्ही आत्तापर्यंत नाशिवंत होतो आणि आम्ही बऱ्याच वेळा चुडाही घालतो नाशिवंताचाच, म्हणजे नवऱ्याच्याच नावाचा चुडा घालतो. तो अविनाशी आहे का नाशिवंत आहे? तो नाशिवंतच आहे. पण तुकोबाराय रूपी कन्या म्हणतात आम्ही अविनाशी असणाऱ्या परमात्म्याच्या नावाचा अक्षत्वाचा यदक्षर जो कधीही क्षर पावणारा नाही अशा अक्षत्वाच्या परमात्म्याचा चुडा आम्ही धारण केला. दुसरं काय केलं? अंकन मोती नाकाला. आता ही वारकरी संप्रदायाची फार मोठी खासियत आहे महाराज. अंकन मोती नाकाला. आमचे नथुसिंग बाबांनी याचा अर्थ गाथ्यात मोक्ष केलाय. अंकन मोती नाकाला म्हणजे वारकऱ्यांनी काय केलं? मोक्ष नाकात अडकून ठेवला. मोक्ष अशी आम्हा नाही अवघड ते हे उघड घाशी.
मोक्षपदे तुच्छ केली या कारणे अमा जन्म घेणे युगायुगी. त्या परमात्म्याशी भक्ती सुखाचा आनंद घेण्याकरता आम्ही मोक्ष स्वीकारला नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी. केवळ अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. आणि मग परमात्म्याचा भक्ती सुखाचा आनंद घेण्याकरता परमात्म्याशी तुकोबारायचं लग्न झालं. एकाने विचारलं, आमचं बी आयुष्य परमार्थामध्ये चाललं, आधी आम्हाला कधीही देवाने स्वीकारलं नाही, तुम्हाला कसं स्वीकारलं? तुमचं काय बरं, लग्न होण्याकरता 2 कुळं सारखे पाहिजे, पाहिजे का नको पाहिजे? पूर्वी 2 कुळांमध्ये लग्न व्हायचं, त्या कुळ बघितलं जायचं. आता नुसतं शिक्षण बघतात. आता शिक्षक शिक्षिका, डॉक्टर डॉक्टरीन, आहे की नाही? कीर्तनकार पण पूर्वी कुळ बघितलं जायचं. मग असं तुमचं काय कुळ आहे तुकोबार आहे? काय तुमचा अधिकार आहे की देवाने तुम्हाला लग्नासाठी तयार झाले? अभंगाचं पहिलं चरण. कमी संताची लडकिले कमी संताची हो, लडकिले कमी संताची, लडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची, लाडकिले 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 कमी संताची, संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची. मजवरी कृपा बहुतांश, मजवरी कृपा बहुतांची हो, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची हो, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची. मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची हो, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची, संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले
बार खुमाये हो पार घुमाई हो पार खुमाये हो पार घुमाई हो पार घुमाई हो पार घुमाई हो बार खुमाये हो पार घुमाई बार खुमाये हो पार घुमाई हो बार खुमाये हो पार घुमाई हो पार घुमाई बार खुमाये हो पार घुमाई 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली लाडकीले कमींची मजवरी कृपा बहुतांची अर्थात संतांचं कृपांकित संतांची कृपा आपल्याला सामर्थ्य देते, सत्ता देते. म्हणजे आपण सारखे करीती तात्काळ ही संप्रदायाची सत्ता आहे. आणि कृपा करते म्हणजे होता कृपा तुमची पशु बोले वेद किंवा कृपालुत्व अवच्छिन्न कृपालु निष्ठा देत निरूपित अधिकरणता सतहित ज्ञापकत्वे सतीहित प्रापकत्वात भगवत नामस्मरणे रतत्वम इतिही संतत्वम. अशा परमात्म्याची कृपा प्राप्त करण्याकरता संतांची कृपा व्हावी लागते आणि मग परमात्मा आपलासा करतो. अशी तुम्हा सगळ्यांवर संतांची कृपा व्हावी आणि परमात्म्याने तुम्हाला तुकोबारायांना जसं पत्नी म्हणून स्वीकारलं तसं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना स्वीकारावं अशी भावना व्यक्त करतो. इतकं सुंदर नियोजन आपण इथं केलं आहे. हरिभक्ती पारायण संगीताताई नावही संगीता आहे आणि संगीतातही गोड असा आवाज आहे नाही का. भागवत करतात इतकं छान, एवढा मोठा समुदाय आपण जमवला, इतकं सांप्रदायिक कार्य आपण करत आहात. आपलं कार्य नक्कीच उत्तुंग वाढत जाईल यात यत्किंचित संशय नाही. एक हे राधाकृष्णाचं मंदिर शिंगणापूर गावातलं हे सामान्य मंदिर राहणार नाही. एक दिवस हे प्रतीक आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही अशा नक्की भावना व्यक्त करतो. आज मला अत्यंत प्रेमाने त्यांनी बोलवलं, तुम्हा सगळ्यांचं दर्शन झालं, सगळ्या मंडळीने सुंदर अशी साथ केली. सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले गुरे वेडे वा क्षमा कर